लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्या अनुषंगाने आपण इथं काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे जमलो. आज या कार्यक्रमात सर्वांची नावं काही घेत नाही. उपस्थित सर्व आदरणीय मंच आणि इथे जमलेले या शहरातून आलेले सर्व माझे बांधव, माझे प्रेमी, माझे पाठराखण करणारे मित्र, हा लोकसभेची निवडणूक लागली. मतदारांना जो हक्क दिला मतदानाचा तोही साबित राहतो की हक्क. म्हणून ही लढाई हे जातीवादी परिवर्तनाची लढाई. आज या देशामध्ये अनेक दंगली झाल्या, अनेक घटना घडल्या. सर्वसामान्य माणसांचा, आमच्या माता भगिनींचा जीव गेला. त्याला जबाबदार कोण? हे प्रश्न आज तुमच्या आमच्या समोर आहे. आज आमची राहुल गांधींनी तुम्ही पाहिलंय कन्याकुमारी पासून यात्रा काढली, तिकडे तामिळनाडू पासून यात्रा काढली, तिकडे 6000 किलोमीटर इकडे चालली, मणिपूर इकडं 4000 किलोमीटर यात्रा काढली. कशासाठी? ते सर्वसामान्य नागरिकांना मतदानाला टाळायला पाहिजे. आज देशामध्ये काय चाललं, देशाचं चित्र काय? आज त्या देशामध्ये पक्ष तोडण्याचं काम, माणसाला हॅरॅसमेंट करण्याचं काम त्या भाजपच्या सरकारकडून चालतं. कालचीच वार्ता बघा, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असं कोणतं पाप केलं त्याला तुरुंगात टाकलं. म्हणजे ही मनमानी कारभारी चालू द्यायची का, हा पहिला प्रश्न आपल्या पुढे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.